नमस्कार मंडळी, तर चला मस्त मुगाच्या डाळीच्या वड्यांचं कालवण करूया। एक वाटी मी मुगाची डाळ घेतली, 2 चमचे तांदूळ घेतलं आणि थोडीशी उडीद डाळ टाकली पाण्यामध्ये भिजायला, 2-3 तास भिजून घेतलं। तोपर्यंत हिरवं वाटण करून घेते। खोबरं, आलं, लसूण, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो हे सगळं टाकून छान असं वाटण करून घेतलं आणि मिक्सरमधून 2 तास झाल्यानंतर ती डाळ पण छान पाण्याने स्वच्छ धुवून मग नंतर त्याचं पण बारीक असं वाटण करून घेतलं आणि ज्वारीचं पीठ थोडं घेतलं, थोडं बेसन पीठ घेतलं, चवीनुसार मीठ घेतलं, लाल तिखट टाकलं, थोडीशी कोथिंबीर टाकली, नंतर थोडं हिरवं वाटण पण टाकलं। ते छान असं पीठ मिक्स करून घेतलं आणि एका डब्याला तेल लावलं आणि पातेल्यामध्ये असं उकडायला ठेवून दिलं आणि एकीकडे कढई ठेवली, तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झाल्यानंतर हिरवं वाटण येण्यात केलेलं ते टाकलं, त्याला छान असं हलवून घेतलं। नंतर जे काही घरातले मसाले असतील ना आपल्या ते सर्व टाकले, म्हणजे धना पावडर, लाल तिखट, पनीर मसाला आणि वर्षभराचा मसाला टाकल्यानंतर छान असं हलवून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि जेवढी ग्रेव्ही लागणार तेवढंच पाणी वतलं आणि ते वडे उकडून घेतले होते आणि ते थोडे टाकले, छान अशी वरनं थोडी कोथिंबीर टाकली, मस्त उकळी येऊ दिली। खूप छान झाले होते बरं का, तुम्ही नक्की करून बघा। आणि जे उरलेले वडे होते ना त्याची छान अशी शालो फ्राय करून घेतली आणि माझ्या छोट्याशा गावची छोटीशी रेसिपी तुम्हाला जरा तरी आवडली असेल तर नक्की एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।